एकवीराच्या हातून कालकेतूचा मृत्यू, एकवीर व एकावली यांचा विवाह। व्यास म्हणाले, यशोवतीचे निवेदन संपले तेव्हा एकवीर बोलू लागला, हे तू विचारलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर सांगतो। मी एकवीर नावाचा हय्य आहे। माझी आई आहे सागरकन्या लक्ष्मी। यावेळी तुझा वृत्तात ऐकून माझी मनःस्थिती मोठी चमत्कारिक झालेली आहे। विरह दुःखामुळे कोठे जावे व काय करावे ते काहीच उमजेनासे झाले आहे। आधीच तू केलेले तिचे वर्णन ऐकल्यामुळे माझे मन तर कामातूर झालेच आहे आणि तिचे गुणवर्णन ऐकून तर ते जास्तीच गुंतत चालले आहे। शिवाय तू असेही म्हणालीस की एकावलीने त्या राक्षसाला सांगितले होते की तिने अगोदरच हय्य राजपुत्राची निवड केली आहे, त्यामुळे दुसऱ्या कुणाशीही ती लग्न करणार नाही। या तुझ्या सांगण्यामुळे मी तर तिचा दासच बनलो आहे। तर आता पुढे मी काय करावे ते मला सांग। मला त्या राक्षसाचे नगर ठाऊक नाही, मी कधीच तिकडे गेलोलो नाही। तेव्हा हे सुनेत्रे, तूच मला जिथे ती तुझी मैत्रीण राहत आहे तिथे घेऊन चल। मी निश्चयाने सांगतो की त्या पापी राक्षसाला मारून त्या दुःखी राजकन्येला सोडवीनच। नंतर तिला तिच्या नगरात नेऊन पित्याच्या हाती सोपवीन। नंतर तो तिचा विवाह लावून देईल असे वाटते। तुझीही तशीच इच्छा आहे, म्हणून असे केले तरच ती पुरी होणार आहे। तर आता अधिक वेळ न दवडता त्या नगराकडे मला घेऊन चल आणि माझा पराक्रम प्रत्यक्षच पहा। तेव्हा तुझ्या मदतीशिवाय त्या परस्त्री लोभ्याला मारता येणार नाही। फक्त मला तिथे जाण्याचा मार्ग दाखव। व्यास म्हणाले, राजा, एकवीराचे आश्वासन ऐकून यशोवतीच्या मुखावर आनंद प्रगट झाला। तिने सांगण्यास सुरुवात केली, राजा, सर्वप्रथम तू भगवतीचा सिद्धमंत्र घे, मग मी तुला त्या राक्षसाच्या राजधानीकडे घेऊन जाईन। त्यापूर्वी सैन्य सज्ज कर, कारण तिथे पोचल्यावर युद्ध आहे। कालकेतू व त्याची राक्षसांची सेना फार पराक्रमी आहे। तेव्हा भगवतीचा मंत्र घे आणि मी दाखवते त्या मार्गाने चल आणि माझ्या मैत्रिणीला सोडव। योगायोग असा की ती दोघे याप्रमाणे बोलत असतानाच तिथे महाज्ञानी दत्तात्रेय प्रकट झाले। त्यांनी राजाला योगेश्वरीचा त्रिलोकीतिलक या नावाचा महामंत्र दान केला। तत्काळ त्या मंत्राच्या प्रभावामुळे राजाला सर्वज्ञता आणि सर्वांतर्यामित्व शक्ती मिळाली। नंतर सैन्य घेऊन यशोवती सहित तो पाताळात त्या राक्षसांच्या नगराबाहेर जाऊन पोचला। त्यावेळी ते सैन्य पाहून नगररक्षक धावत धावत कालकेतूपाशी गेले। त्यावेळी तो एकावलीजवळ तिची मनधरणी करीत बसला होता। दूत म्हणाले, महाराज, हिची मैत्रीण यशोवती एका राजपुत्राला घेऊन सैन्यासह वर्तमान नगराबाहेर आलेली आहे। तो जयंत आहे अथवा कार्तिकेय आहे ते काही कळत नाही, पण ते युद्ध करण्याच्या तयारीत दिसत आहेत। तरी एकतर युद्ध करा, नाहीतर हिला तरी सोडून द्या। अजून ते 3 योजन लांब आहेत, तोपर्यंत निर्णय घ्या। व्यास म्हणाले, जन्मेजया, दूतांनी आणलेले वृत्त ऐकून राजा अतिशय खवळला आणि त्याने सर्व राक्षसांना आज्ञा दिली की शस्त्रास्त्रे घ्या व शत्रूला सामोरे जा। मग त्याने एकावलीला विचारले की कोण येत असावा, तुझे वडील की दुसरा कुणीतरी तुला सोडविण्यासाठी आला आहे? मला खरे सांग, कारण जर तुझे वडील असले तर मला लढायचेच नाही। त्यांचे सन्मानाने स्वागत करून व उत्तमोत्तम रत्ने व वस्त्रे देऊन त्यांची पूजाच करीन। उलट पण त्यांच्या व्यतिरिक्त जर दुसरा कुणी पुरुष असेल तर त्याला मारूनच टाकीन। तू निश्चितपणे समज की त्याचा मृत्यूच त्याला इथे घेऊन आला आहे। तेव्हा हा मूर्ख कोण असावा ते सांग। हे महाभाग, एकावली म्हणाली, अरे, मी तर तुझ्या इथे बंदिवासात आहे, मग हा कोण आला आहे ते मला कसे बरे कळणार? पण तो माझा भाऊ किंवा वडील नसून दुसराच कुणी असावा। आता तो इथे का आला असेल ते मला खरोखरीच माहित नाही। माझे दूत तर म्हणतात की तुझी समवयस्क सखी यशोवती त्याला घेऊन येते आहे।
तर मग आता ती कुठे आणि कशासाठी गेली आहे? अग सुनयने, माझ्यासमोर युद्धात टिकू शकेल असा शत्रू या त्रैलोक्यात तरी कुणीच नाही. त्याच वेळी आणखीही काही दूत तिथे आले. ते घ्यालेले होते. ते पायीने कालकेतूला म्हणाले, महाराज, अहो असे निश्चित काय बसला? शत्रू तर नगराबाहेर येऊन ठेपला आहे. ताबडतोब मोठे सैन्य घेऊन चला. त्यासरशी तो दैत्य ताडकन उठला आणि रथ सज्ज करून निघाला. तिकडे हैहराजा भावी पत्नीच्या ओढीमुळे घोड्यावरून सामोरा आला. मग त्या उभयतांचे असे काही भयंकर युद्ध जुंपले की जणू आणखी वृत्रासुरच. दोघेही एकमेकांवर दिव्य शस्त्रांचा जोरदार मारा करीत होते. त्या तेजाने दिशा प्रज्वलित झाल्या. एकाएकी लक्ष्मीपुत्र हैह्याने संधी साधून त्या दैत्यावर गदेचा एक जोरदार घाव घातला. तो प्रहार एवढा जबरदस्त होता की कालकेतू एखाद्या शिलाखंडाप्रमाणे कोसळला आणि तात्काळ त्याचा प्राण गेला. ते पाहताच राक्षस सैन्य पळत सुटले. यशोवती आनंदाने जिथे एकावली होती तिथे गेली आणि बावरलेल्या सखीला म्हणाली, अग सखे, सखे, अग चल चल लवकर. तो दानव मारला गेला. वीरश्रेष्ठ राजा एकवीराने भयानक युद्धात त्याचा प्राण घेतला. आता तो सर्व सैन्याची व्यवस्था लावतो आहे. मी त्याच्याजवळ तुझ्या सौंदर्याचे आणि गुणांचे वर्णन केलेले आहेच. तेव्हा आता तो तुला भेटाव्यासाठी उत्सुक आहे. आता तू सुद्धा त्या मदनासारख्या राजपुत्राला जेव्हा पाहशील ना, तेव्हा नुसती बघतच राहशील. मी केलेले तुझे वर्णन ऐकल्यानंतर तो तर तुला भेटण्याची वाट पाहत आहे. मैत्रिणीने सांगितलेला वृत्तांत ऐकल्यावर ती निघायला आतुर झाली. पण स्त्री सुलभ लाजेमुळे तिला भीती व संकोचही वाटत होता. त्याच्यासमोर कसे जावे हा तिच्या पुढे मोठा प्रश्नच होता. त्याने एकाएकी मिठीत घेतले तर काय, असेही तिला वाटले. पण शेवटी मनाचा हिया करून एकदाची ती यशोवतीसह पालखीत बसली. तिला आलेली राजपुत्र म्हणाला, अग पुढे ये, मला जवळून तुला पाहू दे. दोघांची अवस्था जाणून ती चतुर व नीती जाणणारी यशोवती बोलली, पाहून तो राजकुमारा, हिच्या पित्याच्या मनात हिचा विवाह तुझ्याशीच करावा असेच आहे आणि हिची इच्छा सुद्धा तशीच आहे. तेव्हा हा विवाह होणारच. पण थोडा धीर धर. आपण हिच्या पित्याच्या स्वाधीन हिला करू. मग तो विधीपूर्वक तुमचे लग्न लावून देईल. नंतर सर्वजण एकावलीच्या वडिलांकडे गेले. तिला पाहताच त्यांना आनंदाचे भरते आले. सर्व लवाजम्यासह सामोरे जाऊन ते सर्वांना घेऊन आले. मग एक चांगल्यापैकी मुहूर्त पाहून दोघांचा विवाह लावू.